समास 2 सूक्ष्म आशंका निरूपण. मागच्या समासात ब्रह्मामध्ये माया कशी निर्माण झाली असा प्रश्न विचारला आहे. परमात्मस्वरूप एकच एक, अविकारी, नित्य, निर्गुण असं असताना त्याच्यापासून बहुविध सतत बदलणारे म्हणजेच विकारी, अनित्य, सगुण असं विश्व कसं निर्माण होतं हे चटकन लक्षात येत नाही. आत्मज्ञानी आणि अज्ञानी माणसाच्या दृष्टिकोनात फरक असल्याने समजावून सांगणंही अवघड जाते. येथे लोकांची वेगवेगळी मतं मांडली आहेत. निर्गुणाच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न कशी झाली, अकर्त्या देवाकडे सृष्टीचे कर्तेपण कसे, माया स्वतंत्र आहे का, असे विचार मांडून वादविवाद कसे चालतात ते दाखवलं आहे. मूळ प्रश्नाचे उत्तर मात्र पुढील समासी दिला आहे. ऐकूया तर. श्रीराम मागा श्रोती आक्षेपिले, ते पाहिजे निरोपिले, निरावेवी कैसे झाले चराचर. याचे ऐसे प्रतिवचन, ब्रह्म जे का सनातन, तेथे माया मिथ्या भान, विवर्त रूप भासे. जरा विवर्त म्हणजे काय ते बघूया. समजा संध्याकाळच्या वेळी एखाद्या काळोख असलेल्या खोलीमध्ये दोरी पडलेली आहे आणि त्यावेळेस कोणी दार उघडून पाहिलं तर त्याला दोरी न वाटता साप आहे असंच वाटतं. त्यामुळे तो खूप घाबरून जातो. पण मग दिवा लावल्यावर त्याला दोरी दिसते आणि त्याची सगळी भीती निघून जाते. त्याचप्रमाणे आपलंही इथं होत असतं. मी आत्मा आहे हे विसरून मी देहच आहे अशी भावना होणे यासच विवर्त म्हणतात. सर्वत्र परमात्मस्वरूप भरलेलं असताना ते झाकलं जाऊन तेथे दृश्य व अशाश्वत विश्व दिसू लागणे याला विवर्त म्हणतात. आणि हे सगळं मायेमुळे घडत असतं. आदि एक परब्रह्म, नित्यमुक्त अक्रिय परम, तेथे अव्याकृत सूक्ष्म, झाली मूळ माया. एक ब्रह्म निराकार, मुक्त अक्रिये निर्विकार, तेथे माया वोडंबर, कोठून झाली. ब्रह्म अखंड निर्गुण, तेथे इच्छा धरी कोण, निर्गुणी सगुणे विण, इच्छा नाही. निर्गुणची गुणा आले, ऐसे जरी अनुवादले, लागो पाहे येणे बोले मूर्खपण. एक म्हणती निरावेव, करून अकर्ता तो देव, त्याची लीळा बापुडे जीव, काये जाणती. एक म्हणती तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, प्राणी बापुडा जीवात्मा, काये जाणे. इच्छा परमेश्वराची, ऐसी युक्ती बहुतेकांची, परी त्या निर्गुणास इच्छा कैची, हे कळेना. तरी हे इतुके कोणे केले, किंवा आपणची झाले, देवे विण उभारले, कोणे परी. देवे विण झाले सर्व, मग देवास कैचा ठाव, येथे देवाचा अभाव, दिसोन आला. देव ठाईंचा निर्गुण, तरी सृष्टी करता कोण, कर्तेपणाचे सगुण, नाशिवंत. येथे पडिले विचार, कैसे झाले सचराचर, माया म्हणो स्वतंत्र, तरी हेही विपरीत दिसे. माया कोणी नाही केली, हे आपणची विस्तारली, ऐसे बोलता बुडाली, वार्ता देवाची. देवे विण नुसती माया, कोण नेईल विलया, आम्हा भक्ता सांभाळाया, कोणीच नाही. म्हणून माया स्वतंत्र, ऐसा न घडे की विचार, मायेस निर्मिता सर्वेश्वर,
तो एकची आहे. तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार, तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे. श्रोता व्हावे सावधान, एकाग्र करोनिया मन, आता कथानुसंधान सावध ऐका. एके आशंकेचा भाव, जनी वेगळाले अनुभव, तेही बोलिजेती सर्व यथानुक्रमे. एक म्हणती देव निर्गुण, तेथे इच्छा करी कोण, माया मिथ्या हे आपण झालीच नाही. एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, तयेसी नाही म्हणता कैसे, माया हे अनादी असे शक्ती ईश्वराची. एक म्हणती साच असे, तरी हे ज्ञाने कैसी निरसे, साचा सारिखीच दिसे परी हे मिथ्या. एक म्हणती मिथ्या स्वभावे, तरी साधन कासया करावे, भक्ती साधन बोलिले देवे, माया त्यागा कारणे. एक म्हणती माया कैची, आहे ते सर्व ब्रह्मची, हिजल्या विघुरल्या घृताची, ऐक्यता न मोडे. अलंकार आणि सुवर्ण, तेथे नाही भिन्नपण, आटा आटी व्यर्थ क्षीण, म्हणती एक. हीन उपमा एक देशी, कैसी साहेल वस्तूसी, वर्ण व्यक्ती अव्यक्तासी, साम्यता न घडे. उत्तम मध्यम कनिष्ठ, एका दृष्टांते कळे स्पष्ट, एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे. ऐसा वाद एकमेका, लागता राहिली आशंका, तेची आता पुढे ऐका सावध होऊनी. माया मिथ्या कळो आली, परी ते ब्रह्मी कैसी झाली, म्हणावी ते निर्गुणे केली, तरी ते मुळीच मिथ्या. मिथ्या शब्दी काहीच नाही, तेथे केले कोणे काही, करणे निर्गुणाचा ठाई, हेही अघटित. करता ठाईंचा अरूप, केले तेही मिथ्या रूप, तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास दुसरा. श्रीराम.